Welcome all of you. So now we are going to solve the next activity, that is 26th activity, and which is it is for 27th July. So you can see on your screen it is about answer and interview. जी याच्या मागील ॲक्टिव्हिटी होती त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काही क्वेश्चनेअर तयार केले होते आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण एक उलट गोष्ट करणार आहोत. त्या ठिकाणी आपण क्वेश्चन तयार केले होते, या ठिकाणी आपण आन्सर द्यायचा प्रयत्न करणार आहोत. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत आणि याचा आन्सर तुम्ही स्वतःहून द्यायचा आहे. सो these instructions are given here. You can read it by own at your home. So let's discuss about the activity. तर या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिसत असेल, इट इज लर्निंग ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि तुम्ही याची उत्तरं द्यायची आहेत. द क्वेश्चन इज थिंक ओव्हर द फॉलोइंग अँड टिक मार्क द प्रॉपर ऑप्शन ॲज पर युअर चॉईस. आता या ठिकाणी तुम्ही टिक मार्क करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट उत्तरसुद्धा लिहू शकता. पहिला क्वेश्चन आहे, डू युअर क्लासमेट्स टीज ट्रबल अँड अवॉइड यू. तुमचे क्लासमेट तुम्हाला चिडवतात का, तुम्हाला अडचणीमध्ये आणतात का? याचं उत्तर काय होऊ शकतं? समटाईम्स, काही वेळेला असं घडू शकतं. आता जे इथं उत्तर मी घेत आहे हे ॲज युनिव्हर्सल आन्सर म्हणून मी इथं घेतोय, जे सगळ्यांबाबतीत होत असतील असे. तुमच्या बाबतीत जर अनुभव वेगळे असतील तर तुम्ही तुमच्या अनुभवाप्रमाणे इथं आन्सर घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन, डू यू विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो टीज अँड ट्रबल ऑर गिव्ह नेम्स टू एनी ऑफ युअर क्लासमेट्स. तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना चिडवता का, त्यांना अडचणीत आणता का? तर याचं उत्तर मी घेतलेलं आहे नो. देन हाऊ डू यू हँडल द टीझिंग. तुम्हाला चिडवलं गेलं तर तुम्ही ते टीझिंग तुम्ही कसं हँडल करता? अँड आन्सर विल बी कंप्लेन टू टीचर. हाऊ डू यू हँडल युअर सेल्फ वेन पनिश्ड इन क्लास. तुम्हाला जेव्हा शाळेमध्ये शिक्षा होते तेव्हा तुम्ही ते कसं हँडल करता? याचं आन्सर काय असलं पाहिजे? डिसाईड टू चेंज. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला शिक्षा झालेली आहे ती गोष्टच तुम्ही बदलायचा प्रयत्न करता. व्हॉट इज द बेस्ट वे टू रिॲक्ट वेन ऑदर्स ट्रबल ऑर इन्सल्ट यू. दुसरी व्यक्ती तुमचा अपमान करत असेल, तुम्हाला संकटामध्ये ओढत असेल तर तुम्ही काय करू शकता? द इझिएस्ट ऑप्शन इज इग्नोर देम टोटली. तुम्ही त्यांना इग्नोर करू शकता. ओके, आता याच्यानंतर तुम्हाला सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. या ठिकाणी पण काही क्वेश्चन आहेत, त्याचे आन्सर त्यांनी लिहून दाखवलेले आहेत. सेम ॲक्टिव्हिटी आपल्याला पुढं पण सोडवायची आहे. सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतः घरी वाचू शकता, त्यामुळे इथं डिस्कस आपण नाही करणार आहोत. आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही तुम्हाला सोडवायची आहे. अगेन देर आर सम क्वेश्चन्स आणि हे क्वेश्चन ॲज अ पॅरेंट म्हणून तुम्ही याची उत्तरं लिहायची आहेत. मग तुम्ही स्वतः लिहू शकता किंवा तुम्ही तुमच्या पालकांना विचारून त्यांची मुलाखत घेऊन त्यांचे सुद्धा उत्तरं इथं लिहू शकता. क्वेश्चन काय बघा, डू यू रेडी टू सेंड युअर किड्स इन स्कूल नाव. तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवायला तयार आहात का? आन्सर विल बी येस. डॉक्टर सेज दॅट द थर्ड वेव्ह ऑफ कोरोना विल कम. हाऊ डू यू टेक केअर ऑफ युअर किड्स. तिसरी लाट आता येणार आहे असे डॉक्टर म्हणतात. मग या लाटेमध्ये तुम्ही तुमच्या मुलांची काळजी कशी घेऊ घेता? याचं उत्तर काय असेल? वी प्रोव्हाइड देम हेल्दी फूड अँड फोर्सिंग देम टू यूज मास्क अँड सॅनिटायझर्स ॲट पब्लिक प्लेसेस. हे त्याचं उत्तर होऊ शकतं. व्हॉट डू यू थिंक अबाउट पासिंग स्टुडंट्स विदाउट एक्झामिनेशन. परीक्षेशिवाय मुलं पास होत आहेत, तुमचं काय मत आहे? इट इज नॉट गुड फॉर द फ्युचर ऑफ स्टुडंट. मुलांच्या भविष्यासाठी ही गोष्ट धोकादायक आहे. दे शुड हॅव एक्झामिनेशन्स. मुलांसाठी एक्झामिनेशन पाहिजेलच. व्हॉट डू यू थिंक अबाउट द गॅप ऑफ लर्निंग इन स्टुडंट. मुलांमध्ये लर्निंगचा गॅप पडत आहे दोन्ही इयत्तांमध्ये, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? इट इज व्हेरी मेन प्रॉब्लेम in the pandemic situation we see in students, but schools now trying to fill that gap by revising old syllabus through bridge course. आता हा जो ब्रिज कोर्स चालू आहे याच्या थ्रू दोन इयत्तेमधला जो गॅप राहत आहे तो गॅप फिल करायचं काम चालू आहे. हाऊ डू वी टेक केअर ऑफ स्टुडंट्स इन थर्ड वेव्ह ऑफ कोरोना. तिसऱ्या लाटेमध्ये तुम्ही कसं मुलांची काळजी घ्याल? अवेअरनेस इज द मोस्ट इफेक्टिव्ह वे आय थिंक. जागृती होणे, जनजागृती करणे हे महत्त्वाचं आहे. इफ स्टुडंट्स नो हाऊ टू टेक केअर ऑफ देमसेल्स देन इट विल बिकम सिम्पल टू टॅकल दिस प्रॉब्लेम. जर मुलांना स्वतःलाच कळालं की आपण काळजी कशी घ्यायची तर हा प्रॉब्लेम आपोआपच सॉल्व्ह होणार आहे. आणि या ठिकाणचा लास्ट क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू यू व्हॉट आर डिफिकल्टीज इन ऑनलाईन एज्युकेशन फॉर स्टुडंट्स. मग त्या ज्या डिफिकल्टी आहेत या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. नेटवर्क इश्यू असेल, अवेलेबिलिटी ऑफ अँड्रॉइड फोन्स असेल, इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स असतील, कम्युनिकेशन प्रॉब्लेम्स असेल, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, हे सगळे प्रॉब्लेम म्हणून तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. नाउ नेक्स्ट ॲक्टिव्हिटी.
आता नवीन जी ॲक्टिव्हिटी आहे त्याचं नाव आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरलल ॲक्टिव्हिटी और रिइन्फोर्समेंट. आता या ठिकाणी पण तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. आता इन्स्ट्रक्शन जी आहे या ठिकाणी ती थोडीशी वेगळी वाटते. फ्रेम अ सेट ऑफ क्वेश्चन टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ पर्सन हू सफर फ्रॉम कोरोना. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल की तुम्हाला देतानाच त्यांनी क्वेश्चन दिलेले आहेत आणि आन्सरसाठी जागा ठेवलेली आहे. इथे इन्स्ट्रक्शन आहे की तुम्ही स्वतः क्वेश्चन तयार करायचेत, पण या ठिकाणी त्यांनी क्वेश्चन दिलेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तरं लिहायची असावीत. पहिला क्वेश्चन आहे, व्हेन डिड यू टेस्ट फॉर कोरोना. आता हे प्रश्न आपण याची उत्तरं कशी देत आहोत, जणू काही आपण स्वतः कोरोना पेशंट होतो आणि यातून बरे होऊन आपण बाहेर आलेलो आहोत आणि मग इंटरव्ह्यू देतोय असं इमॅजिनेशन करून तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत. तुम्ही स्वतःची कोरोना टेस्ट कधी केली होती? मी उत्तर घेतलेलं आहे 20 दिवसांपूर्वी. विच टेस्ट डिड यू प्रिफर, RT-PCR और अँटीजन. तुम्ही कुठली टेस्ट प्रिफर केली होती? आय टेक आन्सर ऑफ RT-PCR. हाऊ डिड यू टेक केअर फ्रॉम अदर्स वेन यू वेअर कोरोना पॉझिटिव्ह. तुम्ही स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असताना तुम्ही स्वतःपासून दुसऱ्यांना कसं बाजूला ठेवलं किंवा तुम्ही कशी काळजी घेतली? याचं उत्तर आपण घेऊ शकतो. आय क्वारंटाईन मायसेल्फ. मी स्वतः क्वारंटाईन झालो होतो. अँड अवॉइडेड फेस टू फेस कॉन्टॅक्ट विथ पीपल. आणि माणसांपासून मी लांबच होतो. विच ॲक्टिव्हिटीज डिड यू डू वेन यू वेअर इन कोरोना सेंटर. तुम्ही कोरोना सेंटरमध्ये असताना कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करत होता? स्पेशली तर आता फिजिकल ॲक्टिव्हिटी विचारलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी मी योगा आणि एक्सरसाइजेस हे उत्तर घेतलेलं आहे. व्हॉट डिड यू ईट ॲट कोरोना सेंटर. दे प्रोव्हाइड अस हेल्दी फूड विच हॅड गुड न्यूट्रिशनल व्हॅल्यूज. चांगलं न्यूट्रिशनल व्हॅल्यू असणारं फूड त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं होतं, ते आम्ही खात होतो. हाऊ मच टाईम डिड यू स्लीप व्हेन यू वेअर पॉझिटिव्ह. तुम्ही पॉझिटिव्ह झाला त्यानंतर तुमची झोप किती तासांची होत होती? अप्रॉक्सिमेटली 8 to 10 hours. सो दीज आर द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स. आणि नंतर शेवटची ॲक्टिव्हिटी आहे ती आहे इव्हॅल्युएशन. याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही आस्क द स्टुडंट्स टू फ्रेम क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यूइंग एनी स्पोर्ट्स पर्सन. तुम्हाला एखाद्या स्पोर्ट्स पर्सनची इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मग तुम्ही कुठले क्वेश्चन तयार कराल हे क्वेश्चन इथे लिहायचे आहेत. बघूयात कुठले क्वेश्चन आपण तयार करू शकतो. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ डिड यू पिक अप क्रिकेट ॲज युअर करिअर. या ठिकाणी मी क्रिकेटरला प्रश्न विचारतोय असं गृहीत धरलेलं आहे. हू हॅव बीन युअर रोल मॉडेल्स. Then how do you cope with the pressure of your studies? What do you do to relax? Then how do you feel about becoming a sports person? Who helped you the most during your childhood for becoming a cricketer? What difficulties did you face in reaching this point? Who encouraged you for becoming a cricketer? याच्याशिवाय अजून काही क्वेश्चन घेतलेले आहेत ते पाहण्याच्या अगोदर एक सूचना आहे सर्वांसाठी. या अगोदरचे 9वीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 16व्या दिवसापासून ते आतापर्यंतच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, हू इज युअर फेवरेट क्रिकेटर. whom with you like to play cricket. What do you believe is the greatest challenge most cricketers are facing today? Describe your worst sports performance. What did you learn from this experience? What does your daily routine look like? What does your diet and nutritional plan look like when you are bulking up or getting in shape during training? What have you learned about teamwork from your past experiences on your teams? How have the past teams you have been on made you better player? Describe your major highlights and achievements in sports in the past. And last question, tell me about your most successful season in sports. हे क्वेश्चन तुम्ही लिहू शकता आणि यानंतर तुम्ही शेवटी पाहू शकता की तुम्ही यातून काय शिकणार आहात. द थिंग्स यू विल लर्न फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी इज टू फ्रेम क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू. तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी क्वेश्चन फ्रेम कसे करायचे हे समजणार आहे. अँड रिस्पॉन्स द क्वेश्चन्स युझिंग वोकॅबलरी अबाउट कोरोना. मगाशी आपण जे कोरोनाबद्दलचे प्रश्नांची उत्तरं दिली होती ती उत्तर देत असताना त्याची वोकॅबलरी सुद्धा तुम्हाला समजणार आहे. सो here we have completed this activity. In the next video we will discuss about the next activity. Thank you.